हॅलो मंडळी, तर कशी आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर ना मस्त मी आज सकाळी बनवणार होती मुळ्याचे पराठे, म्हणजेच पराठे नाही म्हणू शकत तुम्ही त्याला, मुळ्याचे बनवत होती मी मुठे. तर हे ना काल मी मार्केटमधून आणलेला होता मुळा. तर त्याला पत्ते ना एवढे सुंदर आले, म्हणजे कोवडे कोवडे खूप छान होते. तर मी म्हटलं कशाला ते वेस्टेट करूया, त्याचा वापर करूया म्हणून सकाळी सकाळी मी मस्त ते कट करून घेतली सगळी भाजी मुळ्याची. आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये ना मस्त एक मुळा पण किसून टाकलेला, आपलं लाल मिरची, हळदी, परत आपलं मसाले म्हणजे थोडा गरम मसाला, धना पावडर वगैरे टाकलेले त्याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीळ आणि अजवाईन पण टाकू शकताय. तर अजवाईन टाका. आणि मस्त माझ्या मम्मीला म्हटलं, मम्मी मला याला थोडं छान मस्त मळून दे. तर अशा प्रकारे मम्मीनं मस्त मला मळून दिलेलं आहे. एका साईडला ठेवलं आहे गरम पाणी, एका साईडला ठेवलं आहे आपला ब्लॅक टी अद्रकवाला. तर मस्त मळून घेतला. आणि अशा प्रकारे एक चाळणी होती ज्याला होल्स वगैरे होती. तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल, म्हणजे स्टीम करून ढोकळ्याचं वगैरे खमण वगैरे बनवतो आपण, तुम्ही त्या चाळणीमध्ये पण ठेवू शकताय. तर माझ्याकडे अशी चाळणी होती. तर अशा प्रकारे मी थोडा जुगाड केलेला, एका मोठ्या पातेल्यात ठेवलं पाणी गरम करायला आणि त्याच्यावर चाळणीमध्ये ते मोठे मस्त बनवून ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर हे मी 20 ते 25 मिनिट कुक होऊ देणार आहे. आणि याच्यानंतर ना मी म्हटलं मम्मीला तू लक्ष दे. आणि मी मस्त मॉर्निंगला निघाली आपल्या मॉर्निंग वॉकसाठी. आज थोडं मला लेट झालं आहे फिरायला, कारण की मुलाला सकाळी मुलाला मस्त शाळेमध्ये वगैरे सोडले. तर थोडं व्हिडिओ मी घेत होती. तर आपले ते आजोबा तुम्ही बघू शकताय, मस्त मला असं पोज देत होते. त्यांना वाटत होतं तुम्ही फोटो घेताय त्यांचा. तर अशा प्रकारे ना मस्त मी चाललेली होती. ब्रह्मपुरी सिटीमध्ये मी सध्या वास्तव्यास राहते. तर मस्त आमची अमोल दादाची चाय पिणं चालू होतं. नवऱ्याला दिवसातून ही चाय तर एकदा प्यावीशीच वाटते, म्हणून आम्ही इथे येत असतो. दिवसाला एक चाय पितोच आम्ही इथे. तर असं ना मस्त आम्ही दोघं चाय पीत एन्जॉय करत आपले गप्पा गोष्टी चालल्या होत्या आमच्या. आणि मी म्हटलं चाय वगैरे पिऊन झालं, मग त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर ना मग समोर फिरत फिरत गेल्यानंतर ना इथे बरेच दिवसापासून आमच्या डोक्यात चाललं होतं की ड्रायव्हिंग क्लास लावूया जरा. आता ना जॉईनिंगसाठी टाईम असल्यामुळे मी म्हटलं चला. तर माझ्या जॉबचं पण थोडं आता झालेलं आहे, पण थोडा टाईम होतंच माझ्याकडे. तर म्हटलं बा ड्रायव्हिंग वगैरे शिकून घेऊ फोर व्हीलरची. तर मग गेलो, इन्फॉर्मेशन वगैरे घेतली तिथून गेलो आम्ही फिरत फिरत. परत सब्जी मंडीमध्ये तुम्ही बघू शकता किती फ्रेश मटर आलेला आहे. तर हा ना आपला कास्तकाराचा माल होता. तर ठोक विक्रेता, तर तो आपले विक्रेते छोटे चिल्लर विक्रेतेवाले घेऊन जात होते. मी त्यांना विचारते पण ते काही मला दे ना. तर चला म्हटलं इथून आपण टाटा बाय बाय करू आणि समोर आपलं निघूया. तर अशा प्रकारे मी मंडीतनं आता बाहेर पडत आहे, कारण की तो भाऊ माझ्याकडे. तर अशा प्रकारे मस्त मंडीतनं बाहेर पळालोय आम्ही. आपली मॉर्निंग वॉक पण कंप्लीट केली. तर बाय बाय. बघू शकताय तुम्ही माझी